गोंदिया 60 लाखांचा मत्स्य खाद्य प्रकल्प सुरू, मात्र उत्पादन शून्य. लाखोंच्या खर्चावर प्रश्नचिन्ह. 7ही प्रभागांची सखोल चौकशी करून कारवाई कधी होणार? उमेद अंतर्गत साहित्य पुरवठ्यासाठी एकाच कंत्राटदाराला प्राधान्य दिल्याची चर्चा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत वाल्मिक मत्स्य संसाधन केंद्रांतर्गत राजीवनगर ताडगाव येथे सुमारे 60 लाख रुपये खर्चून मत्स्यखाद्य उत्पादन प्रकल्प उभारण्यात आलाय. मात्र प्रकल्प कागदोपत्री सुरू असला तरी प्रत्यक्षात उत्पादन शून्य असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसायाला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. मात्र एवढा मोठा निधी खर्च करून अपेक्षित उत्पादन होत नसल्याने प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यात आली असली तर तिचा प्रभावी वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. मत्स्य खाद्य प्रकल्प निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध असताना उत्पादन अत्यल्प किंवा शून्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात प्रकल्पात कार्यरत महिलांकडे कच्च्या मालाच्या आवक नोंदवहीबाबत विचारणा करण्यात आली असता संबंधित नोंदवही त्यांच्या ताब्यात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कच्च्या मालाची आवक, वावर, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री याबाबत नोंदींच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे जुलै 2026 मध्ये या प्रकल्पातून अवघ्या सुमारे 6,000 रुपयांच्या विक्रीची नोंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे 60 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पादन आणि विक्रीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. तर प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी 7ही प्रभागांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तर उमेद अंतर्गत साहित्य पुरवठ्याचे काम केवळ एका कंत्राटदाराकडे का देण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करून 7 प्रभागातील कामकाजाची सखोल चौकशी करावी. कच्च्या मालाची आवक जावक, उत्पादन आणि विक्रीच्या नोंदीची तपासणी करून तसेच अनियमितता आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता संबंधित यंत्रणा या प्रकरणाची चौकशी कधी सुरू करणार आणि 60 लाख रुपयांच्या प्रकल्पाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, जी इंडिया 24 तास, गोंदिया.